वयस्कर माणसं आपल्या घरात असणं म्हणजे परमेश्वर घरात असण्यासारखं असतं. आता या आजी 7-8 किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात आला. आता दवाखान्यात आल्यानंतर ना डॉक्टरांनी, हे जे डॉक्टर आहेत त्यांनी त्यांना खुर्चीवर बसून उपचार केले आणि ज्यावेळेला फी देण्याची वेळ आली त्यावेळेला या आजी खाली उतरल्या आणि आपल्या पिशवीमधून त्यांची जी काही फी आहे ती फी देत आहेत. आता आमच्याकडे जे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांची फी आहे फक्त चेकअपची फी की 200-250 रुपये. या आजीने या डॉक्टरांना 10 रुपये दिले, तर या डॉक्टरांनी खूप आदराने हे 10 रुपये घेतले. म्हणजे आत्ताच्या या कलियुगात अशी देव माणसं भेटणं खूप अवघड गोष्ट झालेली आहे. म्हणजे कसं आहे की आताचे जे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांमध्ये फक्त पैसे कसे गोरगरिबांकडून काढायचं हेच बघितलं जातं. आता या आजीने भलेही त्यांना फक्त 10 रुपये ही त्यांची फी दिली असेल, पण या आजीने त्या 10 रुपयाच्या व्यतिरिक्त एवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे ना की त्या आशीर्वादामध्ये सगळं काही आलेलं आहे. आणि कसं आहे की माणुसकी हाच मोठा धर्म आहे आणि हाच धर्म आपण पाळला पाहिजे.